पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं राज्यात चांगलंच राजकारण तापलंय। काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका करत निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू होते असं म्हटलंय। महागाई मॅन मोदींनी जनतेवर हंटर चालवला असा हल्लाबोल काँग्रेसने केलाय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकिस्तानात इंधन दरात 200% वाढ झाल्याचा उल्लेख करत भारतातली वाढ फक्त 3.50% आहे असं म्हटलंय। तर अर्थशास्त्र अभ्यासक विश्वास उटगी यांनी केंद्र सरकारवरती आणि आरबीआयच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला महागाईचा फटका बसत असल्याची टीका केली आहे। या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे। आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे। आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। चीनचे 30 टँकर निघतात, आपले 2-3 नाही निघू शकत। याचं कारण असं आहे की इस्रायलला बाप बनवला आणि अमेरिकेच्या मांडीत अदानीच्या भीतीने इस्टिन फाईलच्या भीतीने जाऊन बसल्यामुळे आपल्याला इराण आणि रशियाने दूर केलं। नाहीतर आजच्या परिस्थितीमध्ये गॅस असो, कच्चं तेल असो, पेट्रोल डिझेल असो, आपल्याला हे स्वस्तामध्ये पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तूंच्या मोबदल्यात या दोन्ही राष्ट्रांनी दिलं असतं, जे आपले पूर्वापार जुने मित्र आहेत। पण मी जे कारण सांगितले त्या कारणामुळे आज देशातल्या सामान्य जनतेला ही अभूतपूर्व महागाई झेलावी लागत आहे। सब चंगा है जी असं म्हणणारे सरकार, मग ते आरबीआयचे गव्हर्नर असतील, मिनिस्टर ऑफ फायनान्स असतील किंवा मग अनेक उद्योगपती बोलत नव्हते, पण आता सगळे हे बोलके पोपट आपल्या समोर येऊन सांगायला लागले, आम्ही सांगत होतो ना। अरे तुम्ही काय सांगत होता? तुम्ही आता जनतेचं मरण कसं होणार आहे हे सांगताय। याला जबाबदार केंद्र सरकारची आर्थिक नीती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एकूणच बँकिंग सिस्टम किंवा अर्थव्यवस्था मॅनेज करण्याची जी काही चुकीची नीती आहे त्याचा दुष्परिणाम आज सर्वसामान्य माणसांना भारतात भोगावा लागेल। आणि तो किती काळ भोगावा लागेल असाच खरा प्रश्न आहे।